इंदापूरमध्ये मवियाचा आता शेतकरी मेळावा आहे आणि राऊत बोलतात. थेट जाऊया. शेतकऱ्यांचा प्रश्न, कष्टकऱ्यांच्या प्रश्नावरती मगासपासून आपण बोलतो आहोत. पवार साहेब बोलतील, सुप्रियाताई बोलल्या. हा तरुण कार्यकर्ता गळ्यामध्ये कांद्याचं माळ आणि दुधाचं राहुल, आम्ही रेड्याचंही दूध काढू शकतो, लक्षात घ्या. भाव कोणाला आहे? कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, काहीच भाव नाही. भाव कोणाला आहे? भाव गद्दार आमदाराला आहे, भाव गद्दार खासदाराला आहे. 50 कोटी, 100 कोटी त्यांना भाव आहे. आणि आमच्या कांद्याला भाव नाही, आमच्या कष्टकऱ्याच्या मालाला भाव नाही. मोदीने काय सांगितलं होतं 2014 साली? नाही, तो खातोच आहे. मोदींनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही डबल करू. 2014 साली नरेंद्र मोदी म्हणत होते की किसानों की आमदनी मैं डबल कर दूंगा. मी असं म्हणतो, आम्हाला ते अच्छे दिन नको आहेत. 2014च्या आधीचे अच्छे दिन आम्हाला परत द्या, तुमच्या अच्छे दिन आम्हाला नको आहे. आणि त्यासाठी ही लढाई आहे. मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मजबूतीने पुढे चाललेली आहे. कोणाला वाटत असेल, मग शिवसेनेतल्या असतील, काँग्रेस पक्षातल्या असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले असतील, की आम्ही गेल्यामुळे यांचा प्रवास थांबला, राजकारण थांबलं, सगळं काही अडलं, असं नाहीये. अजित पवार गेल्यामुळे झाडाचं पाणी हललं नाही. एकनाथ शिंदे गेल्यामुळे शिवसेना अधिक मजबूत झाली. आणि अशोक चव्हाण गेल्यामुळे आदर्श टॉवर काय खाली आला नाही, तो तसाच आहे.